खुशामदीद मोहतरम नाज़रीन, आप तमाम का HK न्यूज़ चैनल में खैर मक़दम है। बतारीख 28 जनवरी को हुलसूर तालुका के मिरखल ग्राम में PKPS सोसाइटी का इलेक्शन मुनक़िद किया गया और चेयरमैन महेश पाटिल, वाइस चेयरमैन बलवंत शिंदे का सम्मान किया गया और इनकी जानिब से सारे डायरेक्टर्स का भी सम्मान किया गया। और इन्होंने मीडिया से खुसूसी खिताब करते हुए बताया कि हम आने वाले दिनों में किसानों को कोई तकलीफ नहीं देंगे, जो भी सुविधाएं हैं उनके लिए हम अच्छे से अच्छे सुविधाएं फराहम करने की कोशिश करेंगे। इस सम्मान में नानेश्वर पाटिल, संतोष पाटिल, अनिल पाटिल, सन्मुख पाटिल, संभाजी मूले और दीपक चिटले और दीगर कई सारे जिम्मेदारान भी मौजूद थे। आइए जानते हैं इस खुसूस में मुकम्मल तफसीलात। पेश है बसपा कल्याण से नुमाइंदा रिपोर्टर शेख असलम की HK न्यूज़ चैनल के लिए यह खुसूसी रिपोर्ट। मजीद ताज़ा तरीन खबरों से जुड़े रहने के लिए चैनल को जरूर फॉलो करें। भी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल, HK न्यूज लाइव मीडिया चैनल, IK न्यूज कनाडा 24/7 से हम हुलसूर तालुके से मिरकल से लाइव, जैसा कि सोसाइटी का चुनाव में यहाँ पर बिनविरोध चुनाव संदर्भ में हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल, HK न्यूज 24/7 से जो यहाँ पर नूतन अध्यक्ष हो गए और उपाध्यक्ष हो गए, मीडिया की ओर से लाइव आ रहे हैं। संतोषराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे। त्याबरोबर सर्व सदस्यांचे इथं हार्दिक अभिनंदन करतो। तसेच पोलीस प्रशासनाचं सुद्धा मी इथं आल्याचं येऊन आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला सहकार्य त्यांच्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। थोडं आहे की नवीन जे चेन्नई भाषण येत नाही अगोदरच नको म्हणून सांगितलं तुम्ही, तरी मी माझे सगळे सहकारी मित्रांना सगळ्यांना धन्यवाद। जे पुढची जे बी काय डेव्हलपमेंटचं असतं शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळे मिळून आमचे पुरा 12च्या 12 डायरेक्टर होऊन कळकळीनं सगळ्याची हे करून आम्ही त्याची सेवा करतो प्रत्येक गोष्टीचं। सर म्हणले शेतकऱ्याला थोडे त्रास होते, ते कुठलाच आम्ही त्रास होणार नाही आमच्या पिरियडमध्ये, कुठलाच त्रास होत येणार नाही एवढे सांगून मी सगळ्यांना धन्यवाद। महेश पाटील तसेच वाईस चेअरमन बळवंतराव शिंदे व इतर जे निवडून आलेले सर्व सदस्य आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आणि परिसरातील म्हणजे कोटमाळ, आनंदवाडी, वंजरवाडी, हनुमंतवाडी, आंबेवाडी एवढंच नव्हे तर कारण आज आम्हाला त्यांनी सर्व विश्वासात घेऊन आमचे पॅनल निवडून दिले, त्याबद्दल सर्व शेतकऱ्याला धन्यवाद करतो। आणि ते जे त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला घेऊन त्यांना आम्ही त्यांचे काम पूर्ण करून देऊ। तुम्ही काय करणार मामा? शेतकऱ्यांसाठी जे काय आहे ते स्कीम पूर्ण राबविणार सत्य है। आप पार्टी में जो विकास कामें नहीं हो गए, जो प्रगति नहीं हो गए, आपकी बारी में जो नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष ने कहा है कि हम वो जो भी काम पेंडिंग थे वो काम हम करने के लिए तत्पर है, किसानों की मदद करेंगे, 101% किसानों के सेवे में रहेंगे बोल के किए। तो पैनल को, वो नूतन अध्यक्ष को, उपाध्यक्ष को, सेक्रेटरी को, समस्त मेंबरों को आपका क्या मैसेज रहेगा? नहीं, जो खरीदी केंद्र नहीं है हमारे पास, जो सोयाबीन रहने दो, तूर रहने दो, वो खरीदी केंद्र खाली हुलसूर में, गड़ीगोंडगांव में है। खरीदी केंद्र मिरखल में भी होना ये हमारे को आशा है। पिछली बार 5 साल नहीं था। क्या कारण था? जो पहले था उसके पहले हमारे आदमी थे। सर सोसायटी इथे बहुमताने आपण आम्हाला अंतकरणाने आमचे गावकरी मंडळी संधी निवडून दिली आहेत, त्यांचा धन्यवाद असू द्या।
आणि पुढे जर कामे जर कोणते असतील आपले आपण बहुमतानं काम करू शकतो। सब जन निवड को देने के बदल सबका धन्यवाद। जो भी काम नहीं करे वो हम करके बताएंगे। तुम क्या बोलना चाहिए? वाडी हे सर्व शेतकरी बांधवांना माझं नमस्कार। जे बी काही रुपलेले काम आहेत किंवा ह्याच्या पुढे जे काम करायचे आहेत ते त्यांनी आम्हाला सहकार्याने एखादी विन करून दिले, ते काम आम्ही पूर्ण करून देणार आहोत हे आमची आश्वासन देऊन आम्ही त्यांना हे करतो। निवडून दिले आम्हाला वाड्या, पोटमाळ, मिरकल त्यांचे धन्यवाद, त्यांचे उपकार आमच्यावर। आम्हाला सगळे माझे शेतकरी बंधू माझं सगळ्या ह्याच्यानं बहुमतनं मला निवडून दिल्याबद्दल सगळ्यांना माझं हृदयापासून धन्यवाद। पुढील काय बी जर काम आपल्या सोसायटीचे प्रोग्रेस असते प्रत्येक काम सगळ्यांना सगळे स्कीम आम्ही प्रत्येक शेतकरीपर्यंत पोहोचवतो। सगळं महेश त्र्यंबक पाटील। लास्ट पिरियड मध्ये कोणते कामं झाले नसेल ते तुम्ही पुढे का करणार आहात? लास्ट पिरियड मध्ये कोणते कामं केले? राईट। मिरकल सोसायटीत 985 खातेदार होते शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी आम्हाला बहुमतानं निवडून दिल्यात। त्यांचे 5 वर्षामध्ये जे काही काम असतील ते करून देण्यात येतील। आपका पैनल दणदणित विजय हो चुका है, जो अध्यक्ष भी बन चुके हैं, उपाध्यक्ष भी बन चुके हैं, आपका पैनल की जीत हो गई है इस सोसाइटी इलेक्शन में, तो आपकी ओर से क्या मैसेज रहेगा? क्या मैसेज रहेगा तुमचे को? सभी हमारे मराठी मध्ये बोला बिंदास।